नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भावी भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, संपूर्ण वर्षात रक्षाबंधनाचा सण हा बहीण आणि भावाच्या नात्यातील सर्वात पवित्र दिवस मानला जातो. पण शास्त्रात एक अत्यंत कठोर इशारा दिला आहे. भद्रा काळात बांधलेली राखी भावाच्या विनाशाचे कारण बनू शकते. पण ही भद्रा नक्की कोण आहे? तिची उत्पत्ती कशी झाली आणि भद्रा काळात राखी बांधल्याने असा कोणता भयंकर अनर्थ घडतो? साक्षात लंकेचा राजा रावण, ज्याच्याकडे त्रैलोक्याचे सामर्थ्य होते, त्याच्या बहिणीने भद्रा काळात राखी बांधल्यामुळे एका वर्षाच्या आत रावणाचा संपूर्ण वंश कसा नष्ट झाला? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर चुकून किंवा अज्ञानाने भद्रा काळात राखी बांधली गेली तर त्यावर शेगावच्या गजानन महाराजांनी सांगितलेला एकमेव सिद्ध तोडगा कोणता? आजच्या या विशेष प्रदीर्घ व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत भद्रा काळामागील पौराणिक कथा, त्याचे सूक्ष्म आध्यात्मिक रहस्य आणि गजानन महाराजांच्या आशीर्वादाने भावाचे प्राण वाचवणारे अभयकवच. जर तुम्हाला तुमच्या भावाच्या दीर्घायुष्याची आणि रक्षणाची काळजी असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कथेला. भक्तांनो, भद्रा काळाचा विषय येतो तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की भद्रा म्हणजे नेमके काय? पौराणिक कथेनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनिदेवाची सख्खी बहीण. भद्रेचा जन्म दैत्यांचा संहार करण्यासाठी झाला होता. तिचा स्वभाव अतिशय उग्र, क्रोधी आणि चंचल होता. जन्माला येताच तिने विश्वात धमाकूळ घालण्यास सुरुवात केली. यज्ञ, अनुष्ठाने आणि मंगलकार्यांमध्ये विघ्न आणणे हा तिचा स्वभाव बनला होता. तिचे हे उग्र रूप पाहून साक्षात ब्रह्मदेवांनी तिला पंचांगातील एका महत्त्वाच्या भागाचे म्हणजेच विष्टीकरणाचे स्थान दिले आणि तिला सांगितले, भद्रे, तुझ्या काळात जर कोणी विवाह, गृहप्रवेश, मुंडन किंवा रक्षाबंधनासारखे शुभ आणि मंगल कार्य करेल तर त्याचे फळ विनाशात रूपांतर होईल. तेव्हापासून पंचांगात भद्रा काळात कोणतेही मंगल कार्य करणे पूर्णपणे वज्र मानले गेले. भक्तांनो, भद्रा काळात राखी बांधल्याचा सर्वात मोठा आणि भयंकर पुरावा महाभारतात व रामायणात पाहायला मिळतो. महाप्रतापी, प्रकांड पंडित असणाऱ्या लंकेचा राजा रावणाला त्याची बहीण शूर्पणखने श्रावण पौर्णिमेला राखी बांधली होती. परंतु दुर्दैवाने तो काळ भद्रा काळ होता. शूर्पणखेने भावाच्या रक्षणासाठी राखी बांधली, पण भद्रा काळाच्या अशुभ प्रभावामुळे रावणाची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याने माता सीतेचे हरण केले आणि साक्षात प्रभू श्रीरामांशी वैर घेतले. परिणामी ज्या रावणाला मृत्यूची भीती नव्हती, त्याचा संपूर्ण वंश आणि सोन्याची लंका एका वर्षाच्या आत भस्मसात झाली. शास्त्रात स्पष्ट लिहिले आहे, भद्राया द्वेन कर्तव्ये श्रावणी फाल्गुनी तथा. म्हणजेच भद्रा काळात होलिका दहन आणि रक्षाबंधन ही दोन कामे चुकूनही करू नयेत, अन्यथा विनाशाला आमंत्रण मिळते. भक्तांनो, या भद्रा काळाचा त्रास आपल्या कुटुंबाला होऊ नये म्हणून सद्गुरूंनी काय मार्ग दाखवला आहे? शेगावचे गजानन महाराज नेहमी सांगायचे, काळाचे आणि ग्रहांचे नियम हे जगासाठी आहेत, पण जो सद्गुरूंच्या नामाचा आश्रय घेतो त्याच्यावर काळाचा प्रभावही शून्य होतो. जर कधी वेळेच्या अभावामुळे किंवा अज्ञानाने भद्रा काळात राखी बांधायची वेळ आलीच तर घाबरून जाऊ नका. राखी बांधण्यापूर्वी ती राखी आधी श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेसमोर किंवा पिंडीवर ठेवा. गजानन महाराजांचे नामस्मरण करून गण गण गणात बोते चा 11 वेळा जप करा.
जेव्हा सद्गुरूंचा प्रसादी स्पर्श त्या रेशमी धाग्याला होतो तेव्हा भद्रेचा संपूर्ण अशुभ प्रभाव नष्ट होतो आणि ती राखी साक्षात सिद्ध अभयकवच असते. भक्तांनो, भद्रा काळ टाळून राखी बांधताना खालील 3 गोष्टींची काळजी नक्की घ्या. पंचांग पाहून भद्रा काळ संपल्यानंतरच राखी बांधा. राखी बांधताना भावाचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. राखीची गाठ मारताना मनातल्या मनात भावाच्या आरोग्यासाठी जय गजाननचा जप करत राहा. भक्तांनो, या रक्षाबंधनाला शास्त्राचे नियम पाळून आणि महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवून आपला हा सण आनंदाने साजरा करा. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही पौराणिक आणि रहस्यमयी गजानन कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा जय गजानन आणि गणगण गणात बोते. हा पावन व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींपर्यंत व भावांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि मार्गदर्शनामध्ये. सर्व भक्तांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.